किती वाजता चावले कुत्रे? सकाळी ह्याच टायमाला. ह्याच टायमाला चावले काय? अजून कोणाकोणाला चावले इथं? काय जनावरालाही काय? जनावराला नाही, हे कुत्र्याला एकच चावले. हा. तुम्हाला चावले? दुपारचा टाइम. हा. अजून कोणाकोणाला चावले? अजून कोणाकोणाला चावले? तुम्हाला एकट्याला चावलंय? अजून कोणाला चावलंय? लय चावलेत गावात वडिलांची आता पट्ट्या सुतार हे हा. आमच्या कोट्यावरला कुत्र्याला बी चावले, हं. तिथे वासराला बी चावले. हा. जनावराला? हा जनावर काय ऐकू ना आम्हाला. जनावराला चावले का? जनावराला लय चावले. कोणाची बाई पट्ट्या सुतार विचार. आपलं नाव सांगा. लक्ष्मण शेंडगे, वडगाव काठी. सकाळी आम्ही दूध धारा काढून गावाकडे गेल्यानंतर पिसाळ्याला कुत्रं आलं. इकडं आमच्या चुलत्याच्या कारवडीला चावलं, आमच्या इथे 4 जनावराला चावलं. आणि आम्हाला फोन करून एक जणांनी सांगितलं की बाबा तुमच्या शेडवर कुत्रं चावा लागलंय. येऊन बघतो तर सगळं जनावर सगळे रक्तबंबाळ झाले होते. पायाला चावलं, तोंडाला, सगळ्याच्या तोंडाला, नाकाला चावलेलं आहे. आणि पुन्हा खाजगी डॉक्टरला बोलून घेतलं, इंजेक्शन केले, त्याने 1000 रुपये घेतले. आता 4 वेळेस त्याला टीटी द्यावं लागून सांगितलंय. कमीत कमी 10-1,000 रुपये खर्च होईना, कारण बोकाटी बसला. एकतर दुधाला भाव नाही, जनावराला वैरण नाही, आणि त्याच्यातून असलं काय तर संकट येतं शेतकऱ्यावर. यासाठी काय शासकीय काय असेल दवाखान्यातून मदत तर ती बघावी, द्यावी शासनानं.